आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या पावसाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। चारनेर पुलावरून पाणी वाहत आहे। घाटनांद्राच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला आहे। घाटनांद्रा इथे तिनखणी परिसरात देखील पाणी शिरलंय। परभणी जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि त्यातल्या त्यात पाथरी तालुक्यात तर ढगफुटीसारखा पाऊस झालाय, ज्यामुळे बाभळगाव, लोणी बुद्रुक, उमरा, कानसूर, अंधापुरी, गुंज, कासापुरी, पाथरगव्हाण, जवळाझुटा, नाथरा, बाणेगाव, गोपेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीच पाणी झालंय। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। लोणी बुद्रुक गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्यासह अन्य धान्याचंही मोठं नुकसान झालंय। गोदावरीला पूर आल्यानं 8 गावांचा संपर्क तुटलाय। शिवाय पाथरी सोनपेठ मार्ग बंद आहे। तर बीडच्या धारूर परिसरातही पावसानं रात्रभर जोरदार बॅटिंग केली आणि यामुळे परिसरातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। रात्री झालेल्या पावसामुळे धारूर, हिंगणी, कांदेवाडी आणि देवदहीफळ परिसरात पावसामुळे नदीलगत असलेल्या शेतांचं नुकसान झालंय। नदीचं पाणी थेट शेतातूनच वाहत असल्यानं या ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या दमदार पावसानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। परिणामी परिसरातल्या गावांना पुराचा वेढा पडलाय। दरम्यान याच अनुषंगानं तहसील प्रशासन अलर्ट झालं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। दरम्यान पूरग्रस्त भागाची स्थानिक आमदार विजयसिंग पंडित यांच्यासह तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन पाहणी केली। पावसाचा जोर ओसरल्यानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यावेळी दिले गेलेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये दमदार असा पाऊस 2 दिवसांपासून झालेला आहे आणि विशेषतः जर पाहिलं तर गोदावरी नदी काठ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। जी काही या ठिकाणची गावं आहेत त्या ठिकाणी अनाउन्समेंट असेल, प्रशासनाची सतर्कता असेल, हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनाचं जे काही पथक आहे ते देखील या ठिकाणी तैनात आहे। हे गेवराई नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये पेट्रोलिंग केली जाते। जे काही नागरिक असतील त्यांना आवाहन जे आहे ते केलं जातं आणि या ठिकाणी अशा स्वरूपात 2 ते 3 बाईक्स ज्या आहेत त्या देखील पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, नेमकं काय तुम्ही लोकांना 2 दिवसापासून गोदावरी नदीकाठच्या गावात खूप प्रमाणात पाणी आल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना जागरूकता राहावी या संदर्भात सकाळी 2 दिवसापासून आम्ही त्यांना गावामध्ये जाऊन नदीकाठी जाऊ नये या संदर्भात आम्ही त्यांच्या प्रत्येक गावात जाऊन सूचना देत आहेत। त्यासाठी सकाळपासून 7 वाजल्यापासून त्यांना आम्ही सूचना देत आहेत। एकही व्यक्ती नदीकाठी गेला नाही याची दक्षता घेतलेली आहे। एकंदरीतच आता तहसील प्रशासन जे आहे ते या ठिकाणी अलर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई। तर हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील बेरुळा, पेरजाबाद, अंजनवाडी या गावांच्या शिवारामध्ये पाऊस झालाय। या भागातल्या ओढ्यांना पूर आलाय। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। आज सलग दुसऱ्या दिवशी बेरुळा या गावाचा संपर्क पूर्णतः तुटलाय। आज पहाटे जोरदार झालेल्या पावसामुळे पुन्हा बेरुळा गावचा संपर्क पूर्णतः तुटलाय। रस्त्यावरचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत नागरिकांना घराच्या बाहेर पडताही येत नाहीये। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात पुराचं पाणी शिरले। नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाल्या असून बचाव कार्य सध्या सुरू आहे।